हाय गाईज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. सो दिवाळी आहेच. दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर मी आली आहे इको विलेजला, वाडा इकडे. चला, आता लास्ट टाईम पण मी पावसाळ्यात इको विलेजला येऊन गेलेली होती, पण तेव्हा तिकडे मूर्त्या नव्हत्या. पण फर्स्ट आता मी इको विलेजमध्ये मी जास्त काय फिरणार नाही आहे. जे मेन आहे स्टार्टिंगला तेवढंच फिरणार आहे. विषयाला स्टार्टिंगलाच गणेशाची सुंदर अशी मूर्ती, देऊळ, आणि इकडचं कन्स्ट्रक्शनचं काम चालू असल्यामुळे जे मेन मंदिर आहे ते बंद होतं, त्यामुळे मला तिकडे जाता नाही आलं. आणि हे दुसरं जे मंदिर आहे ते 4 वाजता उघडतं, तर आम्ही आता इकडे 3:30ला पोचलो, त्यामुळे मग तिकडेही जाता नाही आलं. सो आता आपण जाऊया वृंदावन फॉरेस्टमध्ये. इकडेही आम्ही थोडंच फिरणार आहोत, जास्त म्हणजे फिरू नाही शकत, कारण की आधीच मी थिरसाला गेलो तर आम्ही खूप थकलेलो आहोत. आता त्यामुळे आता मेन आहे तेवढं आम्ही फिरतो. सो चला, आता पहिलाच हा स्पॉट लागलेला आहे. इकडे तुम्ही बघू शकता, तर खूपच भारी वाटतं आहे. वृंदावनचा फील येतो आहे आल्या. खूपच सुंदर मूर्ती आहे. ही स्टोरी तुम्हाला माहितीच असेल याची, त्याबद्दल सगळी इन्फॉर्मेशन आहे ते आजूबाजूला लिहिलेलं आहे. आता आपण जाऊया वृंदावन परिक्रमा करायला. सो हा परिक्रमेचा मार्ग तुम्ही इथे बघू शकतात. मॅप, हे ड्रिंकिंग वॉटर आहे. आता परिक्रमा सुरू झालेली आहे आपली. सो फर्स्ट आपण जाणार आहोत मथुरावरून आपली परिक्रमा चालू होईल. हे बघा, जागोजागी असे परिक्रमेचे बोर्डसुद्धा लावलेले आहेत, कोणत्या डायरेक्शनमध्ये परिक्रमा करायची आहे. त्याच्यानंतर आता हे आहे यमुना घाट, बघू शकता. तर आपण जाऊया वृंदावनमध्ये. सुंदर असा यमुना घाट, परिक्रमेचा मार्ग, आणि त्याची जी स्वच्छता इथे तुम्ही बघू शकता. तर ते बांबूची झाडं आहेत. आता आपण यमुना नदी पार करूया. चला, सुंदर असे मासे नदीतले, आणि खूपच सुंदर वाटतं इकडे आल्यावर. तो प्रसन्न असं वाटतं. तर पण परिक्रमा आता पुढे जाऊया. आता यमुना घाट तिकडे विजिट करूया. चला, सुट्टी असल्यामुळे गर्दीसुद्धा आहे. आता या सुंदर असा मूर्त्या आहेत श्रीकृष्णाच्या, त्यांच्या गोकुळे सोबत राधा राणी आहे. हे मासे इकडचे नदीतले, खूपच भारी वाटतंय. चला, आता पुढे जाऊया. जास्त वेळ नाही आहे आपल्याकडे, त्यामुळे थोडक्यात आटपावं लागतं आहे मला. जास्त मला फिरता येत नाही आहे. आता सुंदरसा मार्ग परिक्रमेचा. पुढे बघूयात आपल्याला काय लागतं. श्रीकृष्णाने कालियाचा वध केला होता ते. आता आपण पुढे जाऊया. आता पुढे अजून एक आपल्याला मंदिर लागेल. चला, तुम्ही इको विलेजला बाय ट्रेन किंवा बाय हायवेनेसुद्धा येऊ शकता. त्यात सो ट्रेनने आता तुम्हाला पालघर स्टेशनला उतरावं लागेल, आणि तिकडनं बस किंवा ऑटो करून तुम्ही इको विलेजला येऊ शकतात. नाहीतर बाय रोड आला तर तुम्हाला हायवे खूपच जवळ आहे इकडनं. खूपच सुंदर वाटतं आहे. वृंदावनमध्ये आल्याचा फील खरंच होतो इकडे. जर ज्यांनाही वृंदावनला जायला पॉसिबल नसेल UPमध्ये, तर त्याने नक्की ह्या मिनी वृंदावनला व्हिजिट केला. असेच अजून इंटरेस्टिंग व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला, आता आपण भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.